140 अंबरनाथ विधानसभा क्षेत्रात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। महायुतीचे उमेदवार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होणार आहे। याची तयारी लोकनगरी बायपास रोडवर सध्या सुरू आहे। आपल्यासोबत कार्यक्रमाचे आयोजक उपस्थित आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कार्यक्रमाची माहिती। सर, काय सांगाल, आज मुख्यमंत्री साहेब येणार आहेत, तिथे जाहीर सभा होणार आहे, कसं आयोजन? आमच्या शहरामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आमचे नेते हे अंबरनाथचे भाग्यविधाते, ज्यांनी मुख्यमंत्री पदापर्यंत रोडवर सुरू असताना पहिली सुरुवात त्यांनी अंबरनाथपासून केली। या शिवमंदिराच्या आशीर्वादाने अंबरनाथचा पहिला नगराध्यक्ष बसवण्याचं काम मुख्यमंत्री मोदयांनी केलं। अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली महापालिका, ठाणे, पालघर, बदलापूर, जेव्हापासून साहेबांनी आपल्या हातात जिल्हापर्यंत धुरा सांभाळली होती तेव्हापासून आजपर्यंत मुख्यमंत्री पदापर्यंत जरी गेले तरी या अंबरनाथवर त्यांचं बारीक लक्ष आहे। अंबरनाथकरता लागणारं विकासाकरता जे जे आवश्यक आहे ते दिवसा रात्री मध्यरात्री ते इकडच्या नागरिकांची, पदाधिकाऱ्यांची समस्या सोडण्याकरता ते आग्रही असतात। त्यांच्याप्रमाणेच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे त्यांच्या पावलावर ठेवून नागरिकांच्या आणि जनतेच्या कामाकरता अतिशय पुढाकाराने ते काम करत आहेत। सध्या जो निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, काय वाटतंय, कशा पद्धतीने आव्हान आहेत? या मतदारसंघामध्ये आजपर्यंत शिवसेनेचाच आमदार निवडून आलेला आहे। इथले खासदारांचं जास्तीत जास्त मताधिक्य या लोकसभेमध्ये इथे मिळालेलं आहे। कल्याण लोकसभेमध्ये खासदारांबरोबर एकमेव आमदार शिवसेनेचे आहे। 3 टर्मचे आमदार आहेत, 4थ्या टर्मला सामोरं जात आहेत। नक्कीच यावेळेला त्यांना मागच्यापेक्षा जास्तीत जास्त मतांनी त्यांना लोक निवडून देतील। आमचा आमदार डॉक्टर बालाजी किनीकर घराघरामध्ये नागरिकांच्या मनात वचननामा नव्हे तर विश्वासनामा दिलेला आम्ही कामं पूर्ण केलेली दाखवली आहेत। नगरपालिकेच्या माध्यमातून, खासदारांच्या माध्यमातून, त्याचबरोबर आमदाराच्या माध्यमातून या शहरावरती पूर्ण कामं करण्याची जबाबदारी आमचे पदाधिकारी, खासदार साहेब, आमदार साहेब प्रामुख्याने करणार आहे। हे होते सुनील चौधरी, आयोजक या कार्यक्रमाचे, ज्यांनी आपल्याला आताच निश्चित केलेलं आहे की यंदाही आमदारांचा विजय हा निश्चित आहे। शीतल मोरे, मेट्रो न्यूज, अंबरनाथ।